कर्तृत्ववान व्यक्तीचा वारसा घेत त्यांचं नाव सांगत सावरकर केवळ आमचेच आहेत असा जो आज त्यांनी जो स्टँड घेतलाय तो अत्यंत दुर्दैवी आहे। मला एक इथे निदर्शनाला आणून द्यायचं आहे की सावरकर स्मारकात जयंतराव टिळक हे काँग्रेसचे नेते, हे तत्कालीन विधान परिषदेचे सभापती होते, हे स्मारकाचे अध्यक्ष होते। त्याच्यामुळे सावरकरांच्या आदर बाळगणारे लोक काँग्रेसमध्ये आहेत। पण दुर्दैवाने आजही ते काँग्रेसमध्ये असले तरी आज जर ते आवाज उठवत नसतील, काही कृती करत नसतील तर त्याला काही अर्थ नाही आहे। आणि मला इथे एक स्पष्ट करायचं आहे की शिवसेनेत जी काही फूट पडली त्याचं सगळ्यांनाच दुःख आहे। हिंदुत्ववादी पक्षात फूट पडणे दुःखद गोष्ट आहे। आजही शिवसेनेचे म्हणजे उद्धव शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते मला भेटतात आणि शिवसेना जी बोटचेपी धोरण घेत होता आत्तापर्यंत त्यांनाही दुःख होत आहे। आज उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका घेतली आहे की आम्ही अपमान सहन करणार नाही, ही स्वागतार्ह असली तरी ते स्वतः मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र काँग्रेसचं मुखपत्र असलेलं शिदोरी या मासिकात अत्यंत आक्षेपार्ह भाषेत, अश्लील भाषेत सावरकरांवर टीका करणारे लेख झाले। तेव्हा मी त्यांना एक पत्र लिहून मागणी केली होती, त्यांची भेटही घेण्याचा प्रयत्न केला होता। त्यांनी मला भेट तर दिली नाहीच, पण माझ्या पत्रालाही उत्तर दिलं नाही। ते मुख्यमंत्री असताना बदनामीची कारवाई ते करू शकले असते, जी त्यांनी शरद पवारांची बदनामी कोणीतरी एका अभिनेत्रीने केली, तिला 1 महिना जेलमध्येही पाठवलं। पण शरद पवारांना जो न्याय, शरद पवारांबद्दल तर फार आक्षेपार्ह बोललं गेलं नव्हतं, पण सावरकरांवर अश्लील भाषेत टीका होऊन देखील त्यांनी ती मान्य केली, कारण काँग्रेस त्यांचा पार्टनर होता। त्यामुळे अशा प्रकारे तुमच्या मनात सावरकरांबद्दल प्रेम असेल ते व्यक्तिगत मान्य, पण जोपर्यंत ते कृतीत उतरत नाही तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही। आणि आज जे कोणी सावरकरांचा अपमान होताना जे लढायला पुढे येत आहेत ती खरे सावरकरवादी असं माझं स्पष्ट मत आहे। सर, याच्यापूर्वी असं आहे, आता जरी देखिए सावरकर जी के नाम का आज जो राजनीति के लिए दुरुपयोग हो रहा है वो अत्यंत निंदनीय है। और राहुल गांधी का ये एक स्पष्ट प्रयास है कि सावरकर एक हिंदुत्व के आइडियोलॉजिस्ट है, हिंदुत्व विचारधारा, उन्होंने 100 साल पहले इनका किताब आया था हिंदुत्व, और उसी के बाद भारत में हिंदुत्व की विचारधारा प्रवाहित हुई नहीं। तो अगर सावरकर जी पर विरोध करे तो भाजपा का विरोध होगा। इस एक बचपन में उनका ये है, उनका तर्क कि उससे वो सावरकर जी पर बदनामी कर रहे हैं। दूसरा, हिंदुत्व के प्रणेता का मैंने विरोध किया तो मुस्लिम वोट्स मेरे पीछे आएंगे, ऐसा भी उनका मानना है, ये स्पष्ट हो रहा है। तो ये मुस्लिम पोलराइजेशन का एक जो नई चाल, जो नई राजनीति सावरकर जी के विरोध के पीछे से जो उभर कर आ रही है उसका मैं तीव्र निषेध करता हूं। दुर्दैव की बात है कि महाराष्ट्र में भी सावरकर जी के नाम का राजनीति के लिए उपयोग हो रहा है। आज माननीय संजय राउत जी ने ऐसा कहा है कि गद्दारों को सावरकर जी का नाम लेने का अधिकार नहीं। तो मेरा एक स्पष्ट मानना है कि जो कोई व्यक्ति सावरकर जी का अपमान होने पर मैदान में उतरता है उसी में सावरकर निष्ठ मानता हूं। संजय राउत जी या उद्धव ठाकरे जी, इनके मन में सावरकर के बारे में आदर होगा, मगर वो तो कई कांग्रेस वालों के भी मन में है, मगर जब तक वो उसे प्रकट नहीं करते, उसके ऊपर काम नहीं करते, तो तब तक खाली बातें करना ये व्यर्थ है। और इन्होंने अल्टीमेटम देने के बाद भी कांग्रेस अपनी भूमिका से हटी नहीं है और इन्होंने कांग्रेस का साथ छोड़ा भी नहीं है। तो ऐसे इसमें अपने पक्षीय स्वार्थ के लिए शिवसेना में जो फूट हुई है उसका तो सभी को दुख है। उद्धव ठाकरे जी की जो शिवसेना है उसके शिवसैनिक भी उनके पार्टी के धोरण से कांग्रेस के साथ जाने के जो सावरकर का बार बार अपमान कर रहे आज भी नाराज है, और कई कांग्रेस वाले भी नाराज है, मगर उनका जब तक आता नहीं है कृति में तब तक उसे कोई मतलब नहीं है। और मेरी विनती है कि अपने पक्षीय स्वार्थ के लिए सावरकर जी का उपयोग ना करें। जो भी सावरकरवादी है, जो भी लढणे को आ रहा है वो सावरकरवादी हम मानते हैं। सर, संसदेत आता हा मुद्दा गाजतोय सध्या, विरोध सत्ताधाऱ्यांची मागणी आहे राहुल गांधींनी माफी मागावी सगळ्या प्रकरणाबद्दल। पण एक महत्त्वाचं आहे, काल जी बैठक झाली विरोधी पक्ष नेत्यांची त्यामध्ये शरद पवार स्वतः उपस्थित होते। त्यांनी असं म्हटलं की सावरकर आणि आरएसएस यांचा संबंध नव्हता आणि माफीवीर म्हणणं सावरकरांना हे चुकीचं आहे। हे त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्या बैठकीमध्ये मत व्यक्त केलेलं आहे शरद पवार यांनी। नाही, शरद पवारांनी मत व्यक्त केले, स्वागत आहे। शरद पवारांचं एक भाषण युट्यूबवर तुम्ही बघितलं असेल, सावरकर स्मारकातच अत्यंत चांगलं भाषण केलं होतं 1989 मध्ये। त्यामुळे शरद पवार जे म्हणतात ते योग्य आहे, परंतु त्यांचे जे साथीदार आहेत ते जर ऐकत नसतील तर मला असं वाटतं की शरद पवारांनी अपमान करू नका असं म्हणणं, उद्धव ठाकरेंनी अपमान करू नका म्हणणं, काँग्रेसनी अपमान
करत राहणं आणि या तिघांनी आघाडीही यांची कायम ठेवणं हे एक प्रकारे नुरा कुस्ती आहे. म्हणजे मी काही बोलेन, तुम्ही काही बोला, नंतर विषय मिटवा. नाही, पण काल जी बैठक झाली त्यामध्ये काही खासदारांनी असं देखील म्हटलं सर की हा मुद्दा आता बाजूला ठेवायला पाहिजे, कारण पक्षाचं नुकसान होतंय. आणि राहुल गांधी यांनी देखील त्याला दुजोरा देत म्हटलेला आहे, मी नक्कीच तुमच्या सगळ्या मतांचा आदर करतो, काँग्रेस बगल देईल आता यापुढे या मुद्द्याला, असं वाटतं तुम्हाला? नाही, काँग्रेस बगल दिले ठीक आहे, पण सावरकरांचा जो अपमान झालाय त्याच्याबद्दल राहुल गांधींवर कारवाई होणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि आज राहुल गांधी गप्प बसले म्हणून शिवसेनेनी, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांना माफ करणं किंवा शरद पवारांनी माफ करणं हे उत्तर नाहीये. त्यांच्याकडनं यांना जर खरोखर सावरकरांबद्दल आदर असेल तर राहुल गांधींकडनं यांनी माफी मागून घ्यायला हवी. काय कारवाई झाली पाहिजे राहुल गांधींवर असं तुम्हाला वाटतं सर? नाही, त्यांनी माफी मागणं आज पुरेसं आहे, कारण तो एक संदेश जाईल लोकांना की माफी मागावी लागणं. म्हणजे ज्या सावरकरांना माफी म्हणतात त्या सावरकरांनी माफी मागितल्याचा एकही पुरावा यांनी दिला नाही. माझं चॅलेंज आहे राहुल गांधींना की एक पत्र दाखवा की सावरकरांनी कुठे माफी मागितली आहे. आणि राहुल गांधींनी तर 2दा सुप्रीम कोर्टात माफी मागितली आहे, तर हे जे आणखीन तिसऱ्यांदा मागा, मग 2दा मागेल तिसऱ्यांदा मागा, पण त्यांना माफी मागणं भाग पाडलं पाहिजे, तरच शिवसेनेच्या, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या विरोधाला अर्थ आहे. आता गौरव यात्रा जी काढणार आहे महाराष्ट्र राज्य सरकार, त्यांनी घोषणा केली काल, ते ढोंग असल्याचं संजय राऊत म्हणतायत. नाही, ते गौरव यात्रा काढतील तेही स्वागतार्ह आहे. शिवसेनेने काढावी ना, उद्धव ठाकरे यांनी एक गौरव यात्रा काढावी. पण एक लक्षात ठेवा, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या शिदोरीवर त्यांनी कारवाई केली नाही, तर माझी तुमच्या माध्यमातून आजचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना विनंती आहे की तुम्ही त्वरित शिदोरीवर कारवाई करावी. आणि ती कारवाई केली तर कोण ढोंगी आणि कोण खरे ताबडतोब सिद्ध होईल. तुम्ही दिल्लीत आहात, या सगळ्या संदर्भात पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील, यांची काही भेट घेणार आहात का, किंवा तुम्ही काही याबाबत त्यांनी हस्तक्षेप करावा याबाबत काही पत्रव्यवहार किंवा भेटीगाठी काय करणार? नाही, दिल्लीत मी वेगळ्या कामाकरता आलेलो आहे. एक ऐतिहासिक संशोधन आहे, ब्रिटनकडनं काही डॉक्युमेंट्स पाहिजेत, तर परराष्ट्र खात्याकडनं त्याच्यासाठी प्रयत्न व्हावा म्हणून मी आलो आहे. आणि दुसरं म्हणजे सावरकरांचं जे हिंदुत्व आहे त्याला 100 वर्ष होत आहेत, त्या दृष्टीने काही महाराष्ट्राचे खासदार सगळे आज इथे उपस्थित येतात, त्यामुळे त्यांची एक बैठक घेऊन त्याची शताब्दीसाठी कार्यक्रम आयोजित करावा यासाठी मी इथे आलेलो आहे. गौरव यात्रेत तुम्ही स्वतः सहभागी असणार? नाही, मी तुमच्याकडनं आज ऐकतोय गौरव यात्रा, तर मी आता मुंबईत गेल्यानंतर ठरवेन. सर, हिंदी में हम जानना चाहेंगे, कल जो मीटिंग हुई अपोजिशन की उसमें शरद पवार ने ये कहा है कि सावरकर जो है उन्होंने माफी नहीं मांगी थी, सावरकर का जो मुद्दा है वो कांग्रेस ने नहीं छेड़ना चाहिए, अपोजिशन ने नहीं छेड़ना चाहिए. तो शरद पवार का ये जो स्टैंड है वो कांग्रेस के खिलाफ लग रहा है, लेकिन अभी ये स्टैंड क्यों आया है और ये कांग्रेस जो है वो शरद पवार के इस स्टैंड से सहमत होगी क्या? देखो, शरद पवार जी ने 1989 में सावरकर जी के ऊपर एक बहुत अच्छा भाषण किया था जो आज यूट्यूब पे उपलब्ध है. शरद पवार जी व्यक्तिगत सावरकर के का सम्मान करते हैं, मगर व्यक्तिगत सम्मान ये मुझे नहीं लगता कि ये उसके बजाय व्यक्तिगत सम्मान से उन्होंने आगे जाकर राहुल गांधी से माफी मंगवाना चाहिए, क्योंकि व्यक्तिगत तो घर की बात हो गई, मगर जो जाहिर अभी तक उन्होंने जो बोला है, जो बार बार अपमान किया है, तो आगे ना करे ये ठीक है, मगर आज तक जो अपमान किया उसकी माफी मांगने के लिए उन्हें मजबूर करना चाहिए.